देण्यासाठी या ठिकाणी जे पीडित आहेत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी त्यांचा प्रस्ताव सादर केला होता, परंतु या बीड नगरपालिकेला मिळालेल्या निष्क्रिय मुख्याधिकारी यांच्या उदासीनतेमुळे आणि यांच्या भोंगळ कारभारामुळे हा भूसंपादन मावेजा जो आहे तो संबंधित शेतकऱ्यांना वितरित न झाल्यामुळे हा रस्त्याच्या संबंधित शेतकऱ्यांना अडून धरलेला आहे। त्यामुळं हे आज या ठिकाणी या तलावाचं स्वरूप या ठिकाणी या खड्ड्यांना या रस्त्यावर आलेलं आहे। तर या खड्ड्याला वंचित बहुजन आघाडी, इथला व्यापारी वर्ग, इथले नागरिक, इथले विद्यार्थी या सर्वांच्या वतीनं या खड्ड्याला मुख्याधिकारी नीता अंधारे खड्डा असं नाव आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जिल्हा अध्यक्ष कैसा हो, अजय भाऊ कैसा हो, जिल्हा अध्यक्ष कैसा हो, अजय भाऊ कैसा हो। वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या धानोरा रोड परिसरामध्ये गेल्या 15 वर्षापासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे। या ठिकाणी संबंधित जो रस्ता आहे या रस्त्याचा भूसंपादनाचा प्रस्ताव हा जिल्हाधिकारी यांच्या टेबलला आहे, परंतु त्या ठिकाणी भूसंपादन मावेजा हा संबंधित शेतकऱ्याला दिला न गेल्यामुळे संबंधित शेतकऱ्यानं हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये टाकलं आणि उच्च न्यायालयामध्ये गेल्यामुळे या रस्त्याचं काम अद्यापपर्यंत थांबलेलं आहे। तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी गेल्या 2015 पासून हा रस्त्याचं काम करावा अशी वेळोवेळी मागणी करत आहे, परंतु अद्यापपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही। तसंच संबंधित शेतकऱ्यांनी जमीन आमची संपादित करून घ्यावी अशी मागणी केली होती, परंतु त्यांच्या जमिनीचा प्रश्न सुद्धा अजून सुटलेला नाही। त्याच्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना हा रस्ता अडवलेला आहे। या रस्त्यावर आमदार असतील, खासदार असतील यांची नेहमी ये जा असते, परंतु ते फक्त मत मागण्यापुरतं येतात, परंतु इकडच्या लोकांच्या, नागरिकांच्या, व्यापाऱ्यांच्या काय समस्या आहेत या समस्या ते जाणून घेत नाहीत। त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इथं जे रस्त्याच्या मधोमध जो खड्डा पडलेला आहे त्या खड्ड्यांमध्ये आम्ही होडीच्या लाव आंदोलन केलं आणि आमदार, खासदार आणि मुख्याधिकारी यांचा या खड्ड्यांना नाव देऊन आम्ही सन्मान केलेला आहे आणि हा सन्मान हा त्यांच्यासाठी खूप मोठा आहे। यानंतर वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार आहोत आणि याच रस्त्याला अजून या व्यापारी वर्ग, इथला विद्यार्थी, इथले नागरिक, इथले जे काही समजा सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्ष संघटना आहेत यांच्या सोबत आम्ही 8 दिवसामध्ये जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही लवकरच या सर्वांची एक व्यापक बैठक आयोजित करून या ठिकाणी पालकमंत्री अजितदादा पवार आणि बीडचे जिल्हाधिकारी जॉन्सन साहेब यांचं कोणत्या खड्ड्याला नाव द्यायचंय यावर आम्ही चर्चासत्र आयोजित करून आम्ही ते ठरवणार आहोत। तर आमची प्रमुख मागणी आहे की या ठिकाणी धानोरा रोडच्या रस्त्याचं काम, डांबरीकरणाचं काम हे पोलीस बंदोबस्तामध्ये तात्काळ करण्यात यावं आणि इथल्या लोकांच्या हाल अपेष्टा लक्षात घेऊन कामाला तात्काळ सुरुवात करावी। जे रस्ता आहे त्यामध्ये आमच्या जमिनी गेलेल्या आहेत, याबाबत आम्ही न्यायालयाकडे दाखल केली होती। 2018 साली न्यायालयाने आदेश केला आहे की 3 महिन्याच्या आत रोड संपादित करून शेतकऱ्यांना मावेजा देण्यात यावा, पण इथल्या प्रशासकीय अधिकारी व राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे आजपर्यंत रोड संपादित झालेला नाही, म्हणून हा धानोरा रोड संपादित करून तयार करण्यात यावा। अजय भैया यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे। साधारणतः 20 वर्ष पूर्ण होत आलेला आहे। हा धानोरा रोड आतापर्यंत झालेलाच नाहीये। जी डागडुजी होती ती पण बंद करण्यात आलेली आहे। तर प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन हा रस्ता मार्गी लावावा। जेवढे व्यापारी बंधू आहेत तिथे त्यांचे धंदा पूर्णतः खाली बसलेला आहे। व्यापारी संघटना ही जी आम्ही पण अगोदर आंदोलन केले, वारंवार जाऊन कलेक्टर साहेबांनी निवेदन दिले, तरी पण हा रस्ता मार्गी लागलेला नाहीये। तरी मी अशी विनंती करतो अजय भैया सरोदे यांना पाठिंबा देऊन माझा पाठिंबा आहे। बोला गेल्या कित्येक वर्षापासून शहरी भागात बाळासाहेब आंबेडकर मागे बढो,
न्याय